संजीवनगिरी आडी इथल्या दत्त देवस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. रात्री परमाब्धिकार परमात्मराज महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी अस्तित्व या विषयावर बोलताना त्यांनी विश्व चालवणारी एक शक्ती अस्तित्वात असून या शक्तीचं अस्तित्व मानणारे आस्तिक आहेत असं सांगितलं. भौतिक गोष्टीचं अस्तित्व काही काळासाठी असतं, मात्र चैतन्य शक्ती नित्य आहे असं नमूद करत परमात्मराज महाराजांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या उत्पत्ती, स्थिती आणि लय या रूपांचा एकत्रित अवतार असणारा श्री दत्तात्रयांचा अवतार हा जगाला ज्ञान देण्यासाठीचा चिरंतन अवतार असल्याचं सांगितलं. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन बाबींसाठी तीन रूपं मानली जातात. ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. ब्रह्मदेव, विष्णू, शिव. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तुम्हाला गोष्टी माहिती आहेतच. जगाचा उद्धार व्हावा, जगाला उपदेश द्यावा, ज्ञानाचा उपदेश द्यावा, यासाठी तिन्ही देवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रय भगवान, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. हे ज्ञानदानासाठी अवतरलेलं रूप आहे. ज्ञानदान आजच्या या पौर्णिमेला या रूपाद्वारे, दत्तात्रय स्वरूपाद्वारे अनेक महात्म्यांना, जे असे तपस्वी महात्मे होते त्यांना हिमालयामध्ये उपदेश लाभला. त्याच पद्धतीने अलर्क राजाला आजच्या दिवशी उपदेश लाभला. अशी ही पौर्णिमा. जगाला चालवणारी एक शाश्वत सत्ता असून ही सत्ता समजून घेण्यासाठी अध्यात्माकडे वळा असा संदेश साधू संतांनी दिला असून गुरुपौर्णिमा हा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सांगितलं. जी काही शाश्वत सत्ता आहे त्या शाश्वत सत्तेचा विचार आपल्यामध्ये व्हावा, आपल्या चित्तात व्हावा, त्याचं चिंतन व्हावं, हे माणसांच्याकडून व्हावं. हे माणसांना समजावून देण्यासाठी सगळे ऋषी, मुनी, साधू, संत, तीर्थंकर, बुद्ध इत्यादी नावाने ओळखले जाणारे पैगंबर म्हणा, समजा प्रेषित म्हणा, इत्यादी इत्यादी अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी जनतेला आस्तिकतेकडे वळविण्याचं कार्य केलेलं आहे. अशा या सगळ्या महापुरुषांविषयी विनम्र भाव ठेवण्याचा उपदेश करणारी ही आजची पौर्णिमा आहे. आपण सर्वांनी या विश्वात होऊन गेलेल्या सगळ्याच महापुरुषांविषयी आदरभाव ठेवावा हीच इच्छा. दत्त दत्त दत्त. यावेळी भक्तांनी परमपूज्य परमात्मराज महाराजांचं दर्शन घेत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराजांच्या हस्ते श्री दत्त देवस्थानच्या रुग्णालय निर्माण कार्यासाठीचे देणगीदार, गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित भाविकांच्या महाप्रसादासाठी योगदान देणारे अन्नदाते, विविध क्षेत्रात यश मिळवलेले भक्त, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवाला देवीदास महाराजांसह भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांनी परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानामृत सेवन केल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.